नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे युरोपची मंगेवाली म्हणजेच टोमल काकू। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी सॉरी, पॉडकास्ट अपलोड करायला उशीर झाला त्याबद्दल। सकाळपासून एका कामात अडकली होती मी, त्यामुळे पॉडकास्ट रेकॉर्ड करायचं राहून गेलं होतं। आणि हो, परवा काकूंवरती पॉडकास्ट केलं होतं, त्यामध्ये मी तुम्हाला सगळ्यांना प्रश्न विचारला होता की मी या काकूंवरती आठवड्यातून एक वेळाच करू का पॉडकास्ट। तर खूप कॉमेंट्स आल्या की नाही, हिच्यावरती डेली पॉडकास्ट केलं तरी चालेल, आम्ही ऐकू। तर मला असं वाटते सगळ्यांचंच आवडतं टॉपिक आहे हे, त्यामुळे काळजी नका करू मंडळी, मी तिच्यावरती आठवड्यातून 2 वेळा तरी पॉडकास्ट करत राहीन। पण टायमिंग कधी वरखाली होईल त्यामुळे थोडंसं मला सांभाळून घ्या। हा, पण जास्तीत जास्त लवकर पोस्ट करण्याचा मी ट्राय करेन। आता त्या दिवशी मी टोमलीवरती पॉडकास्ट केलं होतं तर वाटते दुसऱ्या दिवशी तिने सुट्टी घेतली होती, कारण मी चेक केलं तर 3च व्हिडिओ मला सापडले आणि कम्युनिटी पोस्ट देखील दिसत नाही आहे। मला एका ताईने कॉमेंट देखील केली होती की टोमलीने गुरुवारची कम्युनिटी पोस्ट डिलीट केली आहे, कदाचित मग तिने सुट्टी घेतली होती असेल आणि सवयीप्रमाणेच ती पोस्ट डिलीट करून पळाली असेल। 1 नंबरची पळकुटी टोमली आहे ही। एवढं बोलतो आपण हिला या आशेने की कधीतरी ही सुधरेल, पण नाही, कोडगी झाली आहे ही एकदम। हिला काय फरकच नाही पडत, कोण काही बोललं तरी ही अशीच बिंडोक राहण्यात समाधान मानते। हिचं काय आहे ना, दर आठवड्याला मी पॉडकास्ट टाकलं की लगेच दुसऱ्या दिवशी गायब होते। पण ते चांगलंच आहे एका अर्थाने, कारण हिचे जे भक्त आहेत ते सर्च करतात हिचा व्हिडिओ, त्यांना माझे पॉडकास्ट सजेस्ट होतात। हिचा व्हिडिओ नसला म्हणून काय झालं मंडळी, माझं पॉडकास्ट तर ते एन्जॉय करतात, त्यामुळे थँक्यू आ टोमले माझ्या चॅनलचा एवढा विचार करण्यासाठी। देव तुला अजून सद्बुद्धी देवो। आता बघा मंडळी काय करेल माहिती आहे का, संडे मंडे नाही तर फ्रायडेला सुट्टी घेत जाय। काय ती लसूणी पालक 1760 वेळा दाखवून मोकळी झाली आहे, तरी आपल्या तेच दाखवून आलेला दिवस ढकलते। अगं टोमले, किती दिवस हे चालणार आहे ग? कधी ना तुला तुझ्या चॅनलला टाळं लावायची वेळ येणार आहे। लोक वैतागलेत आता तेच बघून। आणि तुझा डेली व्लॉगिंगचा चॅनल आहे ना, मग रेसिपी कशाला दाखवत बसते? तू काय मोठी स्वतःला शेफीन बाई समजतेस का? काहीतरी वेगळं कर ग आता। घरात कोळसा असून पण खुळचट काकू बाहेरून कोळसा विकत घ्यायला गेल्या होत्या। घरातल्या कोळशाचा वापर का बरं करत नाहीत ह्या? तसं पण गुड फॉर नथिंगच आहे तो घरातला कोळसा, नुसता आपल्या बायकोचं शेपूट बनवून मागे कॅमेरा घेऊन फिरण्याचं काम करत असतो। ऑफिसची तर बोंबाबोंब आहे नुसती। जुन्या दिवसाची जुनी सुरुवात घेऊन टोमली आली मॉर्निंग स्किन केअर दाखवायला। अगं टोमले, एक गोष्ट बोलू का ग तुला? कसं असते ना, कावळ्याला मोरपीस लावल्याने कावळाचा मोर होत नसतो, तसंच तुझं आहे। निस्तेज चेहऱ्यावरती नाईट केअर कर, डे केअर कर, विंटर केअर कर, नाही तर समर केअर कर, काय करायचंय ते कर, फरक काही पडणार नाही आहे। कारण मुळात माणसाचं मन स्वच्छ असावं लागते, मग या सगळ्या केअर फेअर करण्याची गरज नाही पडत ग। देवाने प्रत्येकाला सुंदर बनवलं आहे, पण नको ते काही यूज करून स्वतःच्या हाताने लोक वाट लावून घेतात आणि मग ही केअर ती केअर करत बसतात। आधीच एवढ्या लाईट मध्ये उभी राहते आणि मग काय प्रोडक्ट फासत बसते। आहट नावाची एक सिरियल यायची माहिती आहे का मंडळी? तेव्हा मी लहान होती, त्यात जे भूत दाखवायचे ना ते आठवलं मला अचानक या टोमलीला बघून। हँड क्रीम लावून टोमली किचन मध्ये काम करते आणि स्वयंपाक बनवते। अर्थ आहे का याला? तुम्हीच सांगा मला। एवढा नट्टापटा करून काकू देवपूजेला बसल्या आणि बसताना एक गोष्ट तुम्ही नोटीस केली का मंडळी? काकूंचा पाय आणि त्या देवाऱ्यातले देवाची मूर्ती यामध्ये 1 सेंटीमीटरचा पण अंतर नव्हता, टच होता राहिलं होतं। हिला थोडी तरी अक्कल आहे का? काय रोज ते तूप बनवून दाखवते। समजलं ग बाई, तू तूप कशी बनवतेस ते। लव्हेंडर कलरला टोमली पर्पल असं बोंबलत बसली होती। यार ही बाई वेडी आहे का जरा? कंपार्टमेंट ही बोलता येत नव्हतं हिला। ती बॅग दाखवताना बघा कशी बोलली, याला 4 आहेत, मध्ये एक लांब पॉज घेतला आणि मग बोलते पॉकेट्स। धन्य आहेस ग बाई तू टोमले। मुलांनी पाणी पिले पाहिजे असं काहीतरी हिने टायटल लिहिला होता आणि मला तेव्हाच एक कॉमेंट आली होती, एका ताईंने केली होती। त्यानंतर लगेचच वांगोने टायटल आणि थंबनेल चेंज केलं। तुला काय वाटते ग टोमले, माझं लक्ष नसते का? माझं लक्ष ना सगळीकडे असते। नाही बोलून बरं माझं पॉडकास्ट ऐकायला येते आणि त्याच्या खालच्या कॉमेंट्स देखील वाचते। 1 नंबरची निर्लज्ज बाई आहेस तू। बाप रे, ती वालपापडीची भाजी हिने अशी काय बनवली होती हो मंडळी?
आम्ही तरी एकदम सुकी बनवतो, हिने तर टोपभर पाणी टाकलं होतं. थुकीचा तरी चव असेल का त्या भाजीला? आणि शेंगदाण्यातल्या कुटातली भाजी बोलत होती. पण खरंच का हो मंडळी, ती भाजी तशी बनवली जाते? नाही म्हणजे ही मेथीची भाजी पण अशीच पाणी टाकून बनवते. तुम्हाला जर माहिती असेल तर मला प्लीज नक्की कॉमेंट करून सांगा. आता आम्ही पण मेथीची भाजी बनवतो, पण अशी पातळ पातळ नाही करत. मेथीच्या भाजीमध्ये, करडईच्या भाजीमध्ये दाण्याचा कूट टाकतो, हिरवी मिरची, लसूण, खोबऱ्याचं वाटण करतो. पण ही जे काही करत होती ते एकदमच ग्रेव्ही ग्रेव्ही दिसत होतं. एवढं पातळ करत नाही आम्ही, मीडियम असते. मीठ टाकल्यावरती तर भाजीला पाणी सुटते ना, ते आटलं की मग दाण्याचा कूट टाकतो. अप्रतिम अशी भाजी होते. पण हिने भाजी जी बनवली होती ती भाताबरोबरही खाऊ शकतो आणि चपाती बरोबरही, असं वाटत होतं. एरवी कॉमेंट आला करायची ना, तर आता कशी बोलली पाहिलत का? कॉमेंट आली होती. आणि हिने ती लापशी बनवली होती की नारळी भात काय माहिती. गुरुवारी हिने सुट्टी घेतली होती आणि कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलं की ही गेली होती जर्मनीला कार्पेट आणण्यासाठी. पण जर्मनीला जाण्याआधी वांगोने बनवली वांगा बटाट्याची भाजी. थंडीमध्ये वाताडं वांग खाते. खरोखर माठ आहे ही बाई. कोळशाचंच फक्त घरून काम असते वाटते, कारण बाकी लोक इकडून तिकडून जॉबला येतात असं काकू बोलत होत्या. काय ते कार्पेट घ्यायला गेली होती बिंडोक बाई, आणि घरी आल्यावर बोलते का तर एका भिंतीला कार्पेट लावलंय. ही बाई कोणते नशे करते ना ते तिलाच माहिती. एकदम येडपट आहे. हिने जे टेबल मॅट दाखवलं होतं ना कालच्या व्हिडिओमध्ये, मला असं वाटते मी एका व्हिडिओमध्ये ते बघितलं होतं. आधीच हिने ते आणून ठेवलं असेल, पण सांगते कशी की काल गेलो होतो आम्ही. एक नंबरची खोटारडी बाई आहे. खोटं बोला पण रेटून बोला, ही मन हिच्यासाठी परफेक्ट आहे एकदम. आज हिरवे वाटाणे टाकून पोहे बनवले होते. काय काय व्हेरायटी असते ना हिच्या जेवणामध्ये. पोह्यामध्ये बटाटा, कांदा, शेंगदाणा छान वाटतो. उपम्यामध्ये मटार छान लागतात. पण हिने काय केलं होतं तर पोह्यामध्येच वाटाणे टाकले होते. उद्याही पोह्यांमध्ये वांग, गाजर, बीट, मुळा, कोबी, फ्लावर, पालेभाज्या सगळं काही टाकेल. आता आठवड्यातून एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवायचा असतो ना, टोमलीने ठरवलंय. तर फ्रायडे किंवा सॅटर्डेला ती तिचं ज्ञान पाजळायचं काम करत असते. हिचं ज्ञान हिच्या जवळच ठेवायला सांगावं मंडळी हिला. आजचा टॉपिक काय तर ओळखीमध्ये एकाकडे झाली चोरी. आता कोणाकडे खरोखरची चोरी झाली होती की उगाचच व्ह्यूज गेन करण्यासाठी म्हणून असल्या थापा मारत होती काय माहिती. आता मला असं वाटते चोर तर सामसूम एरियामध्ये वगैरे चोरी करत असेल, का तर पकडला जाऊ नये म्हणून. पण हिच्या गोष्टीत वेगळं आहे. ही बोलते चोरी एकदम गर्दीवाल्या एरियामध्ये होते. हा, आता स्ट्रीट वरती चोरी झाली तर एक वेळ समजू शकतो की गर्दीमध्ये चोरी झाली आहे, पण घरात घुसून केली आहे तर मग नक्कीच गपचूप जाऊन चोराने चोरी केली असेल ना. बघा टोमल काकू, जरा जपून राहा. तसं तर तुमच्याकडे सगळं फर्स्ट कॉपी आहे, त्यामुळे चोरी होण्याचे चान्सेस तुमच्या घरी खूप कमी आहे. जो चोर तुमच्याकडे चोरी करायला येईल ना, तो तुमच्या घरचं सामान बघूनच बोलेल ही बाई स्वतःच नकली यूज करते, हिच्या घरी काय चोरी करू. चणे फुटाणे पण नाही मिळणार ते विकून. त्यामुळे तशा तर तुम्ही सेफ आहात काकू. चोर काय तुमच्या वाटेला चुकूनही जाणार नाही. थोडीशी स्वतःची नसलेली अक्कल पाजळली आणि काकू बसल्या शायनिंग मारायला. काकू बोलतात माझ्याकडे ऑलरेडी स्टीम प्रेस होती, पण काकूंना त्यांच्या भक्तांवरती पूर्ण विश्वास आहे. काकूंना माहिती आहे की त्यांचे अंदमंद भक्त जंगलातून आणि दुष्काळग्रस्त जागेमधून आलेले आहेत, त्यामुळे त्यांना सांगायला म्हणून काकू दुकान मांडून बसल्या होत्या. कम्युनिटी पोस्ट डिलीट का करतात याचं कारण पण बिंडोक काकूने सांगितलं की मी पोस्ट टाकते आणि डिलीट करते कारण माझे व्हिडिओ बघणारेही माझ्यासारखेच अडाणी आहेत. त्यांना समजतच नाही की कालची पोस्ट आहे. त्यांना वाटते आजच व्हिडिओ आलेला नाही आहे. अगं बाई टोमले, 3-4 वर्ष झाली ना तुला युट्यूब वरती येऊन, मग कम्युनिटी पोस्ट तू फक्त 24 तासासाठी पण ठेवू शकते. हे ऑप्शन तिथे अवेलेबल आहे, हे तुला माहिती नाही का? डिलीट करण्याचा प्रश्नच येत नाही. ऑटोमॅटिकली ती पोस्ट निघून जाते जर पोस्ट टाकतानाच तू 24 तास हे सिलेक्ट केलंस तर. कशी आहेस ग बिंडोक बाई तू? तुझं तर ठीक आहे, पण त्या कोळशालाही समजत नाही का? कमालच आहे बाबा तुमची. काय बोलायचं या बिंडोक जोडप्याला आता तुम्हीच सांगा मंडळी. तर आजसाठी एवढंच. आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते. तुम्हाला आजचं पॉडकास्ट कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.